शनिवारपासून नागपुरात आयोजित विदर्भ पाणी परिषदेला सुरुवात झाली। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पाणी परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं। तर संपूर्ण जगात स्वच्छ पाण्याचा अतिशय अल्प असा साठा उपलब्ध असून पाणी जपून वापरा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि राष्ट्रीय सेवा योजना यांनी संयुक्तपणे विदर्भ पाणी परिषदेचं आयोजन केलं होतं। नागपुरातील वनामती येथे आयोजित ही परिषद 3 दिवस चालणार असून शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं। यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू तसेच अधिकारी व कर्मचारी यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी देखील उपस्थित होते। परिषदेच्या माध्यमातून पाण्याची बचत आणि संवर्धन यावर चर्चा होणार आहे। यासोबतच जलसंवर्धनाचा अहवाल तयार करून तो राज्य सरकारला सादर केला जाईल। मुख्यमंत्री फडणवीस यांनी या कार्यक्रमाबद्दल नागपूर विद्यापीठाचे आभार मानले आणि जलसंवर्धनाबाबत राज्य सरकार करत असलेल्या कामाची माहिती दिली। या दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागरिकांकडून होणाऱ्या पाण्याच्या अपव्ययाबद्दलही चिंता व्यक्त केली। मुख्यमंत्री म्हणाले, जगातील फक्त 1% पाणी पिण्यायोग्य आहे, तरीही लोक कोणतीही जबाबदारी न घेता ते सर्रास वाया घालवतात। पाणी ही जगातील सर्वात महागडी वस्तू आहे, त्यामुळं पाणी वाचवा, पाण्याचा सदुपयोग करा, पाणी प्रदूषित करू नका असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं। विचारस्य सर्वत्रैव नोक्तिरेका न कदापि, विचारस्य सर्वत्रैव नोक्तिरेका न कदापि, आलोकयति ज्ञानदीपः अज्ञानं तमसो नश्यति, आलोकयति ज्ञानदीपः अज्ञानं तमसो नश्यति। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचं मी अभिनंदन करतो की विद्यापीठाने विदर्भ पाणी परिषद आयोजित केली आणि पाण्याच्या संदर्भातले जे वेगवेगळे आयाम आहेत, पिण्याचं पाणी असेल, शेतीचं पाणी असेल, उद्योगाकरता पाणी असेल, पुनर्वापर असेल, या सगळ्या गोष्टींवर वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चासत्र या ठिकाणी आयोजित होत आहेत आणि त्यासोबत जाणीव जागृती करण्याकरता पोस्टर कॉम्पिटिशन असेल, रील्स कॉम्पिटिशन असेल, अशा विविध गोष्टी या ठिकाणी होत आहेत आणि एकूणच या परिषदेतनं जे काही मंथन होऊन ज्या गोष्टी बाहेर येतील त्याचं एक चार्टर तयार करून ते शासनाला देणार आहेत। निश्चितपणे मी आश्वस्त केलेलं आहे की यातनं ज्या काही चांगल्या गोष्टी बाहेर येतील त्याच्यावर काम करण्याकरता शासन देखील तत्पर असेल। पण विद्यापीठानं अतिशय उत्तम अशा प्रकारचं काम केलेलं आहे, सोबत अनेक विद्यापीठांना जोडून देखील त्यांनी घेतलेलं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की याचा मोठा फायदा होईल।